पाहुणे घरासी आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी निर्जर सज्जन. या ठिकाणी अभंगाचं चिंतन संपलेलं आहे. अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तनरूपी सेवा समर्पित करत असताना अनेक जणांचा असा प्रश्न उपस्थित राहतो की छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे कीर्तनात का सांगायचे. छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते, कारण कीर्तनात संत आणि देव या दोनच गोष्टी खऱ्या अर्थानं प्रतिपादन करायचे असतात. मग सांगा, छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का? मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देव शिल्लक आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य खूप मोठं आहे. काहीच राहिलं नव्हतं, संपला होता महाराष्ट्र. ही शेवटची 7 ते 8 मिनिटं माझ्याकडे राहिली. ही सेवढी माझ्या सोबत चला आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. जरी बसल्यापैकी कोणाचे पाय लईच दुखायला लागले, गुडघे लांब करून बसायचं, लई टेन्शन घ्यायचं नाही. माया तोंडाक मोकार असं कडू असं तोंड करायचं नाही. लक्ष देऊ नाही का? कारण की थोडं राहिले 7-8 मिनिटं, मला तीही लई खूप जड आहेत, पण खरं लक्ष देऊ नाही का? काय होतं, संतोष महाराज संपला होता महाराष्ट्र, गाडेकर महाराज संपला होता महाराष्ट्र. इथं काही शिल्लक राहिलं नव्हतं. सज्जन हो, खऱ्या अर्थानं 12व्या शतकात माऊली ज्ञानोबारायांनी ते 12वं शतक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं होतं. ज्या 12व्या शतकात माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. आळंदी खऱ्या अर्थानं आनंदानं दुमदुमत होती, पंढरपूर आनंदाने दुमदुमत होतं, वारकरी नाचत होते, धारकरी नाचत होते. खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या नाचण्यात मृदंगाचा आवाज, टाळांचा आवाज, खऱ्या अर्थानं नामस्मरणाचा जयघोष चहूबाजूने या ठिकाणी होत होता. आळंदी आनंदाने दुमदुमत होती. आळंदीत माऊली ज्ञानोबाराय या मुखानं प्रतिज्ञा करत होते, हे ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ती अभिजात भाषा कशी आहे माऊली ज्ञानोबाराय 12व्या शतकात सांगत होते. माझा मराठाची बोल कौतुके मै अमृतात ही पैंदा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू. खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं श्रेष्ठत्व माऊली ज्ञानोबाराय 12व्या शतकात उभं करत होते. घरासमोरची तुळशी वृंदावन सुंदर दिसत होती. माता भगिनींना खऱ्या अर्थानं या ठिकाणी गौरव उभं राहिलं होतं, वैभव उभं राहिलं होतं. हिरवा शालू पांघरावा असं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिला होता. पण काय माहिती, कुणास ठाऊक काहीतरी घडलं आणि महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. चला सोबत, महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली, महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्ता, 8000 इस्लामिक सत्ता दिन 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 करत हे घोड्यांच्या टापांचा धाडधाड टप 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 आवाज झाला. खऱ्या अर्थानं तलवारीचा समशेरींचा आवाज होऊ लागला. कोणतरी 8000 इस्लामिक सत्ता सहित महाराष्ट्रावर आक्रमण केला. हे कोण आला होता? आला होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीनं 8000 इस्लामिक सत्ता सहित महाराष्ट्रावर आक्रमण केला. पहिलं आक्रमण संभाजीनगर या भागात झाला आणि खऱ्या अर्थानं आक्रमण महाराष्ट्रात होऊ लागलं. हे चला सोबत का सांगायचे, छत्रपती दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. दिवसा ढवळ्या खऱ्या अर्थानं घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं. हे रयतेचं स्वप्न संपलं होतं. शेतकरी डोंगर दऱ्यात लपून बसते, घरासमोरून लेकरं बाळा उचलून नेल्या गेली. आणि कोण रोखणार, कोण रोखणार हे वादळ? अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. दादा, अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला, संपवला महाराष्ट्र, बहुजनांचा महाराष्ट्र, 18 पगड जातींचा महाराष्ट्र आणि 12 बोलीतेदारांचा महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला. दिवसा ढवळ्या आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज, आक्रोश जबरदस्त होत होता. काय कुणास ठाऊक, काय कुणास ठाऊक होत होतं हे? अरे भगव्याचा रंग अंधुक झालेला होता. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा वाटत होता. आणि मग कोण रोखणार हे वादळ, कोण रोखणार हे वादळ, कोण रोखणार हे वादळ? मग हा आवाज उठला इकडे, कुठून तरी आवाज आला, कुठून तरी आवाज उठला आणि मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. अरे कोणी आवाज दिला? पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए वये, अरे काय चाललंय महाराष्ट्रात वय? ए वये, अरे काय चाललंय महाराष्ट्रात? मंदिरं उद्ध्वस्त झालीत वय, मंदिरातले हे उद्ध्वस्त झाले वय, तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालेलं आहे. आया बहिणींची इज्जत लुटली गेली वये. आता जर दारू घडलं नाही तर अनर्थ होईल वय. अरे धर्म संपून जाईल. हा 18 पगड जाती 12 बोलीतेदारांचा महाराष्ट्र आहे. हा समता बंधुता जपणारा महाराष्ट्र आहे. सदाचाराची शिकवण सांगणारा महाराष्ट्र आहे. आणि ही नीतिमूल्य जपणारा महाराष्ट्र आज उद्ध्वस्त होईल जाईल वय. अरे संपेल महाराष्ट्र वये. तुला दारू उघडावं लागल वये, तुला दारू उघडावं लागल वये. दारू उघड वया, 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 दारू
आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी दारू घोळ दारू बजात दारू बजात आई तुला भारी दारू घोळ कोल्हापूरची दारू घोळ दारू घोळ माहूरची रेणुका दारू घोळ दारू दारू आणि दारू धरले गेले आवाज झाला चला बाऊली भला धार आवाज झाला जय हो क्या बात है आणि बयन दारू घडलं चला सोबत बयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये सर धाराशिव बर का उस्मानाबाद नाही धाराशिव ए अहिल्यादेवी नगर अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर संभाजीनगर औरंगाबाद नाही संभाजीनगर विषय धर्माचाच आहे पण धर्माची व्याख्या वेगळी एखाद्या गरजवंताला आम्ही कामाला येणं म्हणजे धर्म आहे जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावान देव तेथेची जाणावा म्हणजे धर्म आहे आपण जेवत असताना आपला शेजारी जेवलाय का नाही याची विचारपूस करणं म्हणजे धर्म आहे धर्म आम्ही जाती तडकून घेतला अरे धर्माची व्याख्या म्हणजे जात नाही जाती व्यवसायानुसार पडल्या काहींनी याचा फायदा घेतला पण अजूनही सजग राहा एक 4-5 टकोरी अशी असतात जी दंगल घडवतात काठ्या आणून ठेवतात गोटे आणून ठेवतात आणि आम्ही आमचं डोकं फोडतो अजून सजग होणं गरजेचं आहे संतांची शिकवण महापुरुषांची शिकवण फार मोठी होती धाराशिव म्हणावं लागल उस्मानाबाद नाही धाराशिव अहिल्यादेवी नगर आणि संभाजीनगर क्यों भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिवबा समोर झुकावं लागेल संभाजी राजांना मानावं लागेल तुकोबाराय ज्ञानोबाराय आणि श्री भगवान बाबांची क्रांती आम्हाला मानावी लागेल तर भारतात राहावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल तर या संतांची विचारधारा आम्हाला सोबत घ्यावी लागेल आणि दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव म्हणजे प्रचंड बदल जबरदस्त भूमपरांडा तालुका मासाहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये आई बयन दार उघडलं बरं का कदाचित आई तुळजा भवानीने दार उघडलं माहूरच्या रेणुका मातानी दार उघडलं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीने दार उघडलं कदाचित वणीच्या सप्तशृंगीने दार उघडलं पण दार मात्र आज उघडलं एक मोठं वाक्य बोलणार आहे महाराज संतोषी महाराज दार उघडलं हिंदुत्वासाठी चला मी मुस्लिम आहे म्हणून मला लोक बोलवतात की महाराज काहीतरी वेगळं अट्रॅक्शन आहे या माणसात माझं कौतुक नाही सांगत पण आम्ही कुठल्याही जाती जन्माला आलोय हे महत्वाचं नाहीच आहे आम्ही महाराष्ट्राच्या माती जन्माला आलोय ना ही गोष्ट लय महत्वाची आमची जात कोणती माहिती नाही पण आमच्या प्रत्येकाच्या जाती समोर आधी हिंदू लागलाय म्हणून आम्ही हिंदुस्थानात येत लक्षात प्रत्येक जण हिंदू आहे ये भूमि हिंदू की है याद रखो ये भूमि प्रभु रामचंद्र की है ये भूमि संतों की है सांताची नाही कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला मुलं असावीत पण सांता म्हणून नाही पाठवायचं शाळेत ती कधीतरी संत बनून गेली पाहिजे त्यांची वेशभूषा कधी माऊली ज्ञानोबारायांकडे गेली पाहिजे कधी कोणी तुकोबाराय म्हणून गेलं पाहिजे तर कधी कोणी संत सद्गुरु भगवान बाबा म्हणून शाळेत अशा रूपाने कोणी गेलं पाहिजे ये भूमि सांता की नाही संतों की है
काहींना माझं बोलणं पटन, काहींना पटणार नाही गड्या, पण मला असं वाटतं हिंदुत्वावर आम्ही बोललं पाहिजे. अरे आम्ही धर्म 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 म्हणून नाचतो, पण आम्ही धर्मावर चालतो का? कळलाय का आम्हाला धर्म? कधीतरी डोळे उघडून बघा. अरे गड्या, आम्हाला जर धर्म कळला असता तर नवरात्रीला देवी समोर आम्ही बायका नाचवण्याचा कार्यक्रम नसता ठेवला. जर आम्हाला धर्म कळला असता तर, आम्हाला धर्म कळला असता तर गणेश उत्सवाला हे नाच गाण्यांचे कार्यक्रम नसते ठेवले. ज्या टिळकांनी खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा केला, उभा केला, त्यांची भावना होती लोक एकत्र यावीत. आम्हाला कळला असता धर्म तर गल्ली गल्लीत 10 गणपती आम्ही बसवले. काय धर्माची व्याख्या आहे? आणि धर्म म्हणून आम्ही मिळवतो. अरे हिंदुत्व म्हणून मिरवायचं असेल तर त्याची आचारसंहिता आम्हाला पाळावी लागेल. हिंदुत्वाचा अर्थच असा आहे, कोड्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. त्याचा अर्थ असा आहे, कोणी उच्च आणि कोणी नीच नाही, सगळे एक आहेत म्हणजे हिंदुत्व आहे. आणि हे ज्यावेळेस कळलं ना, त्यावेळेस खरंच आम्ही धर्माचं पालन आमच्याकडून झालं. की दगडू पोरगा जन्माला येतं, माफी मागते महासाहेब, पण डोहाळे कशाचे लागले? लक्ष्मी, जर आया बहिणींची इज्जत तुटली असेल, मंदिरातील देव उद्ध्वस्त झाले असतील, मंदिरे उद्ध्वस्त झाली असतील, हे लक्ष्मी, अरे आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आला असेल तर डोहाळे कसे लागतील? आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुब, डच आणि फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. हे लक्ष्मी, मला घोड्यावर बैसावं असं वाटतं, मला सिंहावर बैसावं असं वाटतं, मला दानपट्टे फिरवायचे वाटतात, मला दानपट्टे फिरवायचे वाटतात, मला समशेरी फिरवायचे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत. हे लक्ष्मी, पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावा असं वाटतंय. हे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. आणि मग दिवस सोडटला फाल्गुन वैद्य तृतीया, फाल्गुन वैद्य तृतीया. हे निष्णात वैद्य चांगल्या हाताच्या सुईने शिवनेरीवर कुणीतरी येणार याची चाहूल महाराष्ट्राला. सह्याद्री नजर लावून बसला शिवनेरीकडं. शिवनेरी आवाज देणार होती. अरे शिवनेरी आवाज देणार होती त्या वाघाला जो वाघ जन्माला येणार होता, आणि शिवनेरीतून आवाज येणार होता. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630, आणि तो दिवस उजाडला आणि शिवनेरीवर बहुजनांच्या राजाचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि महाराज जन्माला आले आणि आनंद झाला. आणि खऱ्या अर्थानं आज तो दिवस महाराष्ट्रासाठी गौरवशाली महाराष्ट्राचा दिवस होता. वेळ कमी आहे म्हणून फास्ट गेलो. अफजल खान फाडणार आहे 30 सेकंदात, काळजी करू नका. टाकणे महाराज ज्यावेळेस मी पुन्हा येईल त्यावेळेस मला आज वीर जवान सांगायचा होता थोडा. आमचे बाजीराव साहेब आर्मी रिटायर आहेत, आणि खरं सांगू का, बाजीप्रभू देशपांडेने एका हातात या हातात 6.5 किलोचा दानपट्टा आणि या हातात 6.5 किलोचा दानपट्टा घर घर फिरवत बाजीप्रभू देशपांडे अशी लढत होते गड्या. तोफे आधी नामरे बाजी. सैनिकाचा बी दिवस तसाच आहे, जोपर्यंत तो तिरंगा फडकत राहतो ना तोपर्यंत तिरंगाला ऊर्जा देतो. हे तिरंग्यासाठी काय बी करत तर का. वीर जवान शहीद होतात गड्या, त्यांना मानलं पाहिजे, आम्ही मानलं पाहिजे. आयुष्य त्यांचं व्यतीत होतं देशासाठी. देव, देश आणि धर्म याच्यासाठी जी माणसं जगतात ना ती मेल्यानंतर जिवंत राहतात गड्या. आणि म्हणून आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो दिवस उभा राहिला. हे शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आणि संपला महाराष्ट्र. ज्यावेळेस मी पुन्हा येईन त्यावेळेस कम्प्लीट, मग ते ब्रह्मदादा म्हणले तसं 2 तास चरित्र घेऊन येईल, काळजी करू नका. अभंगाची भूमिका आणि शिवचरित्र अर्धा पाऊण तास, कधीतरी मग तानाजी मालुसरे घेऊन येईन. लई जबरदस्त, एका झपक्यात उदयबान आणला ताना, लई भयानक माणसं. आणि मग चला सवाच महाराजांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं महाराज दानपट्टे चालू लागले, महाराज तलवारी चालू लागले, गरगर गरगर समशेरी फिरवावी लागले. वय वर्ष 8, वय वर्ष 10, आता 10 वर्ष झालं आणि महाराज परिपक्व झाले. महाराज असे परिपक्व झाले, महाराजांना प्रश्न पडायला लागला, आई साहेब, मुघल कोण, आदिल कोण, निजाम कोण? अरे कोणी मंदिरं उद्ध्वस्त केली आई कोणी मंदिरं उद्ध्वस्त केली सांग ना आई. आई म्हणते, हे शिवबा, अजून एवढा मोठा नाही झालास, परंतु खऱ्या अर्थानं आज 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 तो दिवस आला की राजांना सांगायचा होता महाराष्ट्र कोणी उद्ध्वस्त केला. आणि मग मासाहेब जिजाऊंनी ठरवलं छत्रपतींचा पहिला विवाह करायचा. म्युझिकचा आवाज कमी ठेवा बस. अंतकरण दाटून आलं आणि वयाच्या 10व्या वर्षी मासाहेब जिजाऊंनी छत्रपतींचा पहिला विवाह केला. एकूण विवाह 8
8 विवाह झाले. प्रश्न पडला असन हम दो और हमारे दो. मग महाराजांनी 8 लग्न का केली बरं? जाधव घराणं हे मासाहेब जिजाऊंचं घराणं होतं. इथं जातीचा प्रश्न नव्हता, इथं घराण्यांचा विषय होता. ही माणसं मुघल आदिल निजामांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता होती, म्हणून ते घराणं जवळ केलं. कृष्णाजी महाराज मोरे घराणं हे मासाहेब जिजाऊंच्या जवळचं घराणं, म्हणून मोरे घराणं स्वराज्यात पहिलं घ्यायचं म्हणून मोरे घराण्यात एक कन्या दिली. सातारचं फलटणचं निंबाळकर घराणं हे साम्राज्यातलं मोठं घराणं, म्हणून पहिलं विवाह निंबाळकर घराण्यात केला. मुधोजी निंबाळकरांची कन्या. मोहिते घराण्यात कन्या दिली, गायकवाड घराण्यात कन्या दिली. त्यावेळेस जाती धर्म काहीच नव्हता, आता आल्यात बरं का. त्यावेळेस अशी स्पेसिफिक जात म्हणून कोणी नाव घेत नव्हतं. लक्ष येत नाही का मला काय सांगायचं? पांढरी तिंदे. म्हणून अंतकरण दाटून आलं आणि महासाहेब जिजाऊंनी पहिला शोभा आज तुझा विवाह करण्याचा आम्ही ठरवलंय. राजा म्हणतो आई कशा पाहिजे? निंबाळकर घराण्याची कन्या आहे, रणरागिणी आहे, जबरदस्त तेज शोभा, शान आहे. राजे म्हणतात आई मुधोजी उद्या कन्या घेऊन या बरं का गडावर. महासाहेब जिजाऊंनी आवाज दिला, मुधोजी निंबाळकर घेऊन आले कन्येला. आणि कन्येने असं पाहिलं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत आणि मुधोजी निंबाळकरांची कन्या सर 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 धावत आली आणि तुरु तुरु धावत येऊन महासाहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली. त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, धर्मवीर शंभूराजांची आई साहेब. सईबाई म्हणतात महाराणी साहेब आऊसाहेब माफी मागते, पण सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत. सगळे चहूबाजूने आवाज होतोय ते छत्रपती होणार आहेत. ते तलवारी चालवतायत, समशेरी चालवतायत. त्या छत्रपती शिवाजी राजांशी आम्हाला विवाह करायचा आई साहेब. हे डोळे भरून आले मासाहेबांचे. मुधोजी कन्यादान करा बरं का. मुधोजी सांगतात आई द्यायला काहीच नाही हुंड्यात. मुधोजी काहीच नका देऊ, एक शब्द द्या. जोपर्यंत स्वराज्य उभं राहत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत निंबाळकर घरानं महाराष्ट्राची एक निष्ठा, बास एवढंच द्या मुधोजी. निष्ठा दिली, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा दिली, निष्ठा शब्द दिला निंबाळकरांनी. शब्दाला पक्की होती ती माणसं, तत्वी होती. निष्ठानिष्ठी नव्हती, निष्ठा होती त्यांच्याकडं. निंबाळकरांचा शब्द हा शब्द होता. दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला. 8 विवाह सांगत नाही, दुसरा विवाह सांगतो, येतो लगेच पुढं. असं मनगड धरलं शोभा आता तुला महाराष्ट्र दाखवायचं आहे. राजा म्हणतो आई अरे बघितलाय मी महाराष्ट्र. शोभा अरे तू विचारतो ना मुघल आदिल निजाम कुतुब डच आणि फ्रेंच कोण. अरे तू विचारतो ना आई अरे तू कशा पायी रडती. आज सांगणार आहे तुझी आई तुला का रडती म्हणून. कर्नाटक मध्ये दुसरा विवाह, बापाच्या समोर पोराचं लग्न व्हावं म्हणून राजांचा हात धरला. शोभा चल. आणि मग जे दृश्य दाखवलं ना ते मनाला हेलवणार होतं गड्या. सांगणार राजा रयत कुठे. माणसं घरात लपून बसलेली, दादा बाहेर निघत नव्हती. माणसं थरथर कापत होती. अशी घोड्यांच्या टापांचा आवाज आला ना माणसाशी वेड्यासारखी करत होती. घाबरली होती माणसं. घरासमोरून अशी बारकी बारकी पोरं उचलून घेऊन गेलती. सैतान आई रयत दिसत नाही ग. अरे दिसेल कशी. ही माणसं बाहेरच येणार नाहीत शिवबा. आणि जी बाहेर येणार नाहीत ना ती जगणार नाहीत आता जास्त दिवस. संपलाय महाराष्ट्र. राजा शेतकरी कुठे. आई शेतकरी डोंगरदऱ्यात बसला होता. अरे पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार. राजा म्हणतो आई खरंच नाही रे शेतकरी. मी माफी मागतो, मला माफ कर आई, पण प्रश्न नको विचारू. अरे तू विचारलं ना मुघल आदिल कोण, तू विचारलं ना निजाम कोण. का सांगायचं शिवचरित्र ऐका. खरंच सांगतो ही जर माणसं नसती, संत जन्माला आले नसते, राजे महाराजे जन्माला आले नसते ना, आपल्या मानगुट्यावर तलवारी फिरल्या असत्या. इथं कीर्तनात बसून दिलं नसतं तुम्हाला आणि हा पाठ्या बोलला नसता इथं. जर हे महापुरुष या माती जन्माला आले नसते तर लक्ष देऊन ऐका. अरे त्यांची कृपा आहे आमच्यावर. ते सोडून गेलेत आमच्यासाठी. ते अंतकरण दाटून आलं. चालू राहू द्या बाळा म्युझिक 1 मिनिट शेवटचा. हृदय भरून आलं. हे राजा आता हे शेवटचं चित्र ते दाखवलं नाही ते मात्र आम्ही शिवचरित्र वाचताना बी आमच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं. म्युझिक चालू राहू दे बाळा. अंतकरण दाटून आलं. तो बी मग्न झाला बरं का चरित्रात. एवढं लय सोपं नाही ते, गणित अवघड आहे. महाराज आमच्या तरुणांचे डोळे भरून आलेत. त्यांना तो दिवस आठवला असेल. काय होता तो दिवस बाबा. अरे धारातीर तिपडलेली स्त्री. महासाहेब म्हणता शोभा बघ रे तिच्याकडे बघ, हिनी आहे तुझी. हे शोभा
अरे ती धारातीर ती पडलेली भगिनी आहे तुझी. अरे कधी होईल आमची भाऊबीज साजरी? कधी होईल आमची भाऊबीज? भाऊबीज आहे ना, मग कधी होईल आमची भाऊबीज साजरी? आम्ही एखाद्या परस्त्रीचा आदर करू ना, मग आमची भाऊबीज साजरी होईल. छत्रपती शिवाजी राजेंकी जय असं न म्हणत, राजेंच्या पावलावर पाऊल चालत आम्ही खऱ्या अर्थानं एका स्त्रीचा एका आदर करू ना, मग आमची खरी भाऊबीज साजरी होईल. लक्षात घ्या. त्यावेळेस आमची भाऊबीज, मग आमचं रक्षाबंधन, हे कधी होईल आमच्या जीवनात उभं? महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं. आई डोक्यापासून नाकापर्यंत फाडली होती तिला सैतानाने. एक शरीराशी जागा ठेवली नाही तिची, तर तलवारी फिरल्या नव्हत्या. 2 वर्षाचं पोरग बसलेलं महाराज पोटावर. ते कदाचित राजांना बोलत होतं, राज आधारवड संपलाय आमचा आता. राज लय भूक लागली जी, या ना तुमच्या लेकराला जवळ घ्या. आई साहेब सांगता, शोभा अरे घे ना त्याला जवळ. अरे त्याला बोलायचंय रे तुझ्याशी. राजा म्हणतो, आई 2 वर्षाचं पोर. अरे बोलत ते. राजाने त्याला उचललं, कडव घेतलं. आई ते पोरग बोलत होतं राव. ते पोरग म्हणतंय, राज याचना करत होती माझी आई, शेवटचं दूध पाजू द्या माझ्या लेकराला, मग नरड्यावर तलवार फिरवा. या सैतानाने दोन्ही हात काढून टाकले हो माझ्या डोळ्यासमोर. राज पाण्यातून मासा बाहेर काढावा ना, अशी तडफडत होती माझी माय. पुत्राची वार्ता आणि शुभाईके जेवी माता, तेव्हा तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती. राज लय भयंकर मारली हो. डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने मारली बघा. डोळे काढले होते आई तिचे. पोराला वाटत होतं डोळे उघडे ठेवलेत माझ्यासाठी. डोळे उघडे नव्हते ठेवले, खोमण्या राहिल्या होत्या फक्त. पोरगा डोळे शोधत होतं आईचं. आईला मिठी मारायची होती, संपली होती. अरे भगिनी का नाही सांगायचे राजे आम्ही कीर्तनात? मग राज आधारवड संपलाय आता. आधारवड व्हावर करायचं आता. व्हा आधारवड राज. अरे संपली माझी आई. मी एकटा नाही राज, माझ्यासारखे अनेक लेकरं आणि अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांची इज्जत या सैतानाने लुटली राज. अरे काय कराल तुम्ही आमच्यासाठी? आणि मग राजे सांगतात, मा अरे पोरग बोलतय आई. राजा काय झालं? राजा सांगतात, आई आज ऊर्जा उभी राहिली आहे, आज ऊर्जा उभी राहिली. आई आई अरे दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. आई दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. तळपायाच्या मस्तकाला गेली राजेंच्या. आई दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर आई भवानीची शपथ घेतो आणि खऱ्या अर्थाने शंभू महादेवांची शपथ घेतो आणि शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. म्युझिकचा आवाज बंद करा. आणि राजांनी शपथ घेतली आणि सुराज्य उभा राहिला. शेवटचे 30 सेकंद राहिले कीर्तनाच्या सोबत चला. आणि मग माणसं सोबत घेतली. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराव मोहिते, तानाजी मालुसरे. यसाजी चल. यसाजी म्हणतो, राजा जात जात नाही विचारली यसाजी. बहिरजी तूर. राज मी जातीचा नव. अरे जातीचा नाही पण मातीचा आहे. चल बहिरजी. अरे चल, तुला जात थोडीच विचारली राजानं. मदारी मेहतर मुस्लिम समाजाचा. मदारी म्हणतो, राजा माय भी मदारी तू भिया. मदारी म्हणतो, राजे अरे मुघल आदिल निजाम मुस्लिम आहेत आणि मी भी मुस्लिम आहे. मी त्यांच्यातला एक मदारी. माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. मदारी तुझं कर्तृत्व लय भारी आहे आणि म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत आहे. मदारी मेहतर घेतला, हंबीराव मोहिते घेतले, यसाजी कंक घेतले, बहिरजी नाईक घेतले, नाभिक समाजाचा जीवा शिवा घेतला.
ये हिंदू के दैवत है हुजूर खामोश आणि पत्तर कवी दैवत होते क्या हुजूर ही आई तुळजा भवानी ताकद देते शिवरायांच्या तलवारी हुजूर चांगलं नाही केलं परत तुम्ही विजापूरला जाणार नाही 65 बायका मारून आला होता अफजल खान जणू त्याला आधीच कळलं होतं वाघाच्या भेटीला चाललोय आणि मग आला विजापूरहून खऱ्या अर्थानं तुळजापूर पंढरपूर उद्ध्वस्त केलं आणि मग 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 प्रतापगडच्या पायथ्याशी आला आओ राजे शिवबा राजे को बुलाया जाए अफजल खानाने सोबत घेतला सय्यद बंडा कोण सय्यद बंडा 9 फूट उडी मारतो दानपट्टा चालवतो आणि एका क्षणात गर्दन उडवतो तो सय्यद बंडा अफजल खानाच्या बरोबर चतुर कृष्णा भास्कर कुलकर्णी होता आणि मग राजगडावरून खाली निघाले राजांनी घेतला नाभिक समाजाचा जीवा महाला ए जीवा अरे जीवा चल की बाबा जीवा म्हणतो राजा आले जीवा कात्री घे कात्री अरे कात्री कशा बाई दाढी कमी कर दाढी कशा बाई हे जीवा अरे अफजल खान 7 फुटाचा आहे 7.5 फुटाचा आहे मी 5.5 फुटाचा आहे यदा काताची धरपकड झाली आणि 5.5 फुटाचा शिवबा सुटला की अफजल खान दाढी पकडण्याचा प्रयत्न करत शिवा हे जीवा माझी दाढी त्याच्या हातात येऊ नये म्हणून दाढी कमी कर हे दाढीचं सूक्ष्म नियोजन करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि म्हटली आला अफजल खान तिथं आहे आणि मग संभाजी कावजी कोंढाळकर घेतला हे जीवा महाला आणि अफजल खान समोर राजे चला शेवटची 10 सेकंद अंगावर शहारे उभे राहतील काय स्वराज्य उभा राहिलाय आओ राजे कृष्णाज ये है शिवा हुजूर यही है शिवा ये 5.5 फुट का 5.5 फुटाची तेज तर्रार नजर 5.5 फुटाची तेज तर्रार नजर जबरदस्त शरीर यष्टी शिवबा राजे समोर चालले ये है शिवा हुजूर लय भयंकर आहे त्यांच्या उंचीवर जाऊ नका हुजूर महाराष्ट्राच्या लोकांच्या विचाराची उंची लय मोठी आहे लय भयानक आहे हुजूर तो आजपर्यंत कुणाला घावला नाही हुजूर आओ शिवा आपके बारे में बहुत सुना है शिवा आओ और हमारे गले लग जाओ राजेंची बावले चालली 2 माव शरीरने मिठी मार कर मिठी मार दी हाडांचा कडकड आवाज आला आणि संपला शिवा संपलं स्वराज्य संपला राजा लालबंड डोळे पांढरे शुभ्र डोळे सह्याद्री पुन्हा झुकणार भगव्याचा रंग अंधुक होणार आता काय होणार माहिती नाही गड्या आणि मग ती आई तुळजा भवानी राजेंच्या सोबत उभी राहिली तो शंभू महादेव राजांना सांगत होता राज अरे यांनी मंदिर उद्ध्वस्त केली राजे म्हणतात आई तुळजा भवानी या सैतानाने आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली ताकद दे तुझ्या शिवाला यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आई मोठं संकट समोर आहे राजा संपला संभाजी म्हणतो राज यावं का नाही संभाजी हा वखत नाही संभाजी थांब अरे कोण पडून देत नव्हतं कोण लढून देत होतं राजांना कोण उभा करत होता शिवाजी राजांना अरे छत्रपती शिवाजी राजांना उभा करत होता कमरेला बांधलेला भगवा अरे कोणता भगवा म्हणजे मान भगवा म्हणजे अभिमान आणि हा भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान तो भगवा राजेंना उभा करत होता राज लढा राज भगवा पक्षाचा नाही बरं का भगवा स्वराज्याचा सांगतो कोण्या जातीचा भगवा नाही भगवा हा महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचा आणि मग कौल दिला तुळजा भवानी मिठी सुटली अफजल खानाने कट्यार घेतली कट्यारीचा सत्तर वार केला चिलकत होता अंगाला राजे चिलकत होता काही नाही झालं तेवढ्याच राजाने वागणं काय घेतल्या सपकन अफजल खानाच्या पोटात घुमसल्या आणि खपकन कोतळा बाहेर काढला दगा अरे दख्खन के शेर की अफजल कृष्णाज उडी मारली राजाच्या उजव्या मस्तकावर वार केला राजपंडा अफजल खानाने पाहिला अफजल म्हणतो सय्यद बंडा उडा उशिवा की गर्दन आला सय्यद बंडा 9 फूट तानपट्टा कर फिरवला 9 फूट उडी मारली तानपट्टा फिरवला आला सय्यद बंडा राजेंची गर्दन उडवणार तो राजा म्हणता जीवा आला जीवा 10 फूट उडी मारली कर तानपट्टा फिरवला जीवाला विचारलं जीवा काय करशील जीवा म्हणतो राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे 10 फूट उडी मारली कर दानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडरला होता जीवा वाचला शिवा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की हरे झालेली सेवा
भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. संत सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी समर्पित करतो. बोलताना काय चुकला असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल, जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. एनर्जी तेवढीच आहे. सगळे संत महात्मे डोळ्यासमोर उभे राहतात. ज्यावेळेस मी पुन्हा येईन, म्हणजे आपलं उगं बोललो बरं का, हातच काय नाही हा, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आणि चांगल्या अभंगावर चांगलं सगळेच अभंग चांगले आहेत. नवीन चिंतन आणि नवीन शिवचरित्राचा विषय या ठिकाणी घेऊन येईल. नवीन महापुरुषांचा विषय बोलताना वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागेल. जे काही बोललो या ठिकाणी माझे वडील गुरुवारी हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज अत्तार, गुरुवारी हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, गुरुवारी हरिभक्तपरायण वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर यांच्या असणारी कृपा. वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर